रघु परदेशी राइट आर्म ओवर द विकेट। चलिए मैच शुरू कीजिए, इसके बाद का मैच होगा गावदेवी गावठाण बनाम समीधा 11 उरण। फिर से एक बार समीधा का वो जलवा जो सुधीर तांडेल हमारे बीच नहीं है, लेकिन प्रफुल्ल ठाकुर, संदीप पाटिल, समर्थ कड़ू, सुधीर तांडेल, मंदार लवेकर, ये जो उरण क्रिकेट की शान थी समीधा उरण में, और रायगढ़ में एक जमाना था नंबर 1 की पोजीशन पर ये टीम बनी रही थी। और यह विकेट मिला रघु परदेशी को। विद द स्पिन खेलना चाहते थे, समझ नहीं पाए, और पिछले मैच में जो विस्फोट हुआ था गौरव घोसालकर के बल्ले से, वो विस्फोट इस मैच में होता हुआ नजर नहीं आ रहा है। डीजे गौरव घोसालकर ने कुशल गुरव के खिलाफ जो तेज डाल रहे थे उनके खिलाफ 5 छक्के लगाए। ये होता एक होशियार कप्तान की चाल। प्रसाद घरत ये जान चुके थे कि जितना तेज डालो उतना तेज गौरव घोसालकर गेंद को बाउंड्री पार लेकर जा रहे हैं। उन्होंने स्पिनर को निकाला। ये होता है व्यावसायिक स्तर का क्रिकेट, जहां पर दिमागी पैंतरों का इस्तेमाल किया जाता है। कभी कभी ये क्रिकेट ऐसा होता है कि ताकत से नहीं अकल से भी जीता जाता है, और वो अकल का इस्तेमाल करते हुए प्रसाद घरत। लेकिन यह फुल टॉस किया, इस सेंट से आप गेंदबाजी करते हुए ऐसी खराब गेंद नहीं कर सकते। तेज हवा बह रही है, नंबर 6 आसानी से अगर गेंद को टाइम किया जाए। याच दरम्यान सन्माननीय विनोद देशमुख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीने। आणि एकंदरीत विचार केला प्रवीण सर तुम्ही की या स्पर्धेसाठी स्वप्नील शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून एक चांगली सहकार्य, चांगली संकल्पना, आणि आज मात्र तुम्हाला पाहायला गेलात याच मैदानावरती क्रिकेटचा थरार, व्यावसायिक क्षेत्रातील सर्वही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, जे खेळाडू तुम्हाला विदेश वारी करताना सातत्याने पाहायला मिळतात। निश्चित तौर पर फॉरेन टूर किए हुए खिलाड़ी हमें आज के दिन नजर आएंगे, रायगढ़ के बहुत ही ताकतवर खिलाड़ी। लेकिन अगर ये जो टूर्नामेंट आपने कहा कि काफी बेहतरीन है, तर जरा टू व्हीलर गाडी कोणाची असेल बघा, त्यांना फोर व्हीलर आहे, रिक्षा अमर अमरची गाडी आहे कदाचित, अमन भोईर। तो फुल टॉस गेंद आई थी, उसके ऊपर नंबर 6 लगाया था। लेकिन प्रवीण गायकर सर बिल्कुल आपने ठीक कहा, यहाँ पे कई ऐसे खिलाड़ी हमें नजर आएंगे कि वो प्रदेश भ्रमण कर चुके हैं, वहाँ पे अच्छा परफॉर्मेंस उन्होंने दिया है। लेकिन इस प्रतियोगिता को बेहतरीन बनाने के लिए आई एकवीरा क्रिकेट क्लब लोधिवली के लिए प्यार बरसाया है हमारे अजीज दोस्त जगदीश हाथमोड़े और उनके सहकारी नितिन शेठ तौले। इन लोगों ने भी काफ़ी ढेर सारा सपोर्ट किया है। रात 2 बजे तक इस ग्राउंड के ऊपर बैनर लगाते हुए जगदीश हाथमोड़े नजर आ रहे थे। देखिए मयूर पाटिल मिड ऑन के ऊपर से खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। पहली गेंद के ऊपर सनसनी फैलाई थी रघु परदेशी ने की, विकेट निकाला था गौरव घोसालकर का, लेकिन उसके बाद एक फुल टॉस की, फाइन लेग बाउंड्री के बाहर 6, और यहां पर मिड ऑन के ऊपर से लॉफ किया, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4। प्रसाद गरज भी जानते हैं सामने वाली टीम के पास 3 ऐसे गेंदबाज है, 3 ऐसे अस्त्र, मनीष तात्रे, नरेश ठोंबरे और महेश मात्रे। और चौथा अस्त्र भी काफी अच्छा है, संदेश मुंडे, 3 बाएं हाथ के और एक दाएं हाथ का। और ये देखिए मयूर पाटिल जबरदस्त फॉर्म में नजर आ रहे हैं, एक और छक्का, टीम का टोटल 16 रन। देखिए मयूर पाटिल के खिलाफ जो पहली गेंद मिली थी उन्हें खराब, फुल टॉस रघु परदेशी द्वारा, उस वजह से कॉन्फिडेंस बढ़ा।
लेकिन अगर आप पीछे जाएंगे 24 लाइव इवेंट्स के माध्यम से, इन दो गेंदों के ऊपर जो बाउंड्री और 6 आया, उन्होंने रघु परदेशी की गेंद को स्पिन होने का मौका नहीं दिया। पहली गेंद जो चौवा आया था मिडॉन के ऊपर से विद द स्पिन खेला था, गेंद को टिप्पा खाने का मौका नहीं दिया ताकि वो वेरिएशन है रघु परदेशी के पास, वो वेरिएशन मिले। ये खासियत है इन स्कोरिंग शॉट की मयूर पाटिल के। ये देखिए शॉर्ट ऑफ लेंथ ने गेंद जो तेज डाली थी, वेरिएशन इनके पास बहुत ज़्यादा है। क्विकर रन वो डाल सकते हैं, लेग स्पिन ऑफ स्पिन, दोनों तरफ से गेंदों को बाहर की तरफ लेकर आना, अंदर की तरफ लेकर आना। एक जादुई स्पिन गेंदबाज इन्हें मैं ज़रूर कहना चाहूँगा, लेकिन उनके खिलाफ 17 रन अब तक हासिल किए जा चुके हैं और वो 17 रन मयूर पाटिल के अकेले के बल्ले से निकलते हुए नजर आ रहे हैं श्री समर्थ खालापुर के लिए। और ये भावेश कुरंगड़े ने खेला ऑन साइड के ऊपर, स्वीप किया स्लॉक स्वीप, और इसी के साथ एक और नंबर 6 मिड विकेट के ऊपर से। और टीम के पास भी पनवेल के वो धाकड़ है जो इंडिया में किसी भी जगह और फॉरेन में जितनी भी बड़ी टूर्नामेंट्स होती है तर सन्माननीय विनोदजी देशमुख साहेब यांचं स्वागत केलं जाईल। सुशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कर्मचारी विनोद देशमुख आमचे जुने मित्र, खरं तर जुने मित्र, ज्यावेळी दरवर्षी सपोर्ट असतो या मंडळाला, ज्यावेळी 10 दिवस वरोशाला ज्यावेळी गौराई गणपतीचा उत्सव चालायचा त्यावेळी आमची नेहमी भेट व्हायची। आणि आज सुद्धा बघा भेट झाली तर मागी गणेशोत्सव प्रवीण गायकर यांनी ओळखलं। सचिन स्वस्तिक मादरे तारा के गेंदबाज। ये देखिए बाएं और दाएं के कॉम्बिनेशन से क्या हो रहा है, जो हवा का रुख है ना उसका फायदा उठाने का मौका मिल रहा है बल्लेबाजों को। सही सोच है संजय सोलंकी की, क्योंकि हवा एक एंड से है तो भले ही दाएं हाथ के बल्लेबाज 6 या 4 न लगाए, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाजों को फाइन लेग और मिड विकेट क्लियर करने का मौका है। और अनूमन टेनिस बॉल क्रिकेट में छक्के उसी विभाग से आते हैं, ज्यादातर हमने देखा है फाइन लेग, स्क्वायर लेग और मिड विकेट। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाज स्वस्तिक महात्रे तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। ये देखिए जोर से मारने की कोशिश की थी भावेश कुरंगन ने, बहुत ही बढ़िया गेंद, तारीफ करनी होगी इस यंग टैलेंटेड गेंदबाज जो तारा से बिलोंग करते हैं, स्वस्तिक महात्रे। 22 साल महज उम्र, लेकिन सामने जो खिलाड़ी है वो भी यंगिस्तान का, यंग जनरेशन का खिलाड़ी है खालापुर समर्थ की तरफ से। भावेश कुरंगड़े क्या बढ़िया कवर्स में खेला है, एक ही रन वहां पे मिलेगा, लेकिन दूसरा रन चुराने की कोशिश, तारीफ करनी होगी मयूर पाटिल की जिन्हें डेंजर एंड में दौड़ना था लेकिन उन्होंने उस रन को पूरा किया। आई एकवीरा टीम को ढेर सारा सपोर्ट मिला है, हम देखते हैं जिन जिन का सपोर्ट मिला है उनके फ्लैक्स हमें नजर आ रहे हैं। और खास तौर से एसडीटी, इस विभाग में शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय सुधीर शेठ ठोमरे की एसडीटी ग्रुप और खुद सुधीर शेठ ठोमरे जो एक इस टूर्नामेंट को बहुत बड़े मददगार साबित हो रहे हैं। लेकिन फिलहाल ट्रेन आ रही है, ट्रेन, इसकी वजह यह है कि अगर एज लगाना एज तो ट्रेन की आवाज में दब जाएगा। देखिए ट्रेन भी देखिए कितनी लंबी है।
और इस मोटरमैन की तारीफ करनी होगी, इतने डिब्बों को वो सही चला रहे हैं, ट्रैक से नीचे नहीं आ रहे। प्रशिक्षण लिया जाता है, ऐसा नहीं है कि मैं उठा और मैं ट्रेन चलाने गया, एक प्रशिक्षण होता है, लेकिन काबिल तारीफ। ये व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ श्री समर्थ खालापुर 27। काल्पनिक गेली मग लई लांबी काल्पनिक गेली पण कालच्या इथं आवाज जास्त होता थांबली इस गेंद को सीधे बल्ले से खेला, एक रन जरूर मिलेगा। काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा हो रहा है स्वस्तिक महात्रे द्वारा। जानते हैं पहले ओवर में रन आ चुके थे और उसके बाद इस दूसरे ओवर को उन्हें अच्छा डालना है बगैर कोई हिट खाए। 4 ओवर का ये मैच है, अगर 60-65 अगर बनाती है टीम समर्थ खालापुर तो ये काफ़ी मुश्किल होंगे, क्योंकि गेंदबाजी का जो अटैक है, संजय सोलंकी हमेशा जब भी हमसे बात करते हैं वो ये कहते हैं कि जिस टीम में गेंदबाज अच्छे होना, आजकल टेनिस बॉल में बल्लेबाजी करना आसान काम है, लेकिन टेनिस बॉल में जिस टीम के पास अच्छे गेंदबाज हो और बल्लेबाजों का बैलेंस हो, उस टीम को जीतने से कोई नहीं रोक सकता। उसी तरह हमने देखा गवदेवी गवठान और आदर्श नवीन पनवेल आगे क्यों है, उनके पास वो दोनों कॉम्बिनेशन है, गेंदबाजी का भी और बल्लेबाजी का भी। और ओम साई मंगलवाड़ा भी आगे क्यों है, ये 3 टीम इनके पास भी वैसा ही कॉम्बिनेशन नजर आ रहा है। और वही कॉम्बिनेशन को बनाना संजय सोलंकी का सपना है दोबारा एक बार, क्योंकि जब इनकी टीम उफान पे थी प्रवीण, इन्होंने डिंगडोंग को भी लगातार 2 सप्ताह में हराया था। जिस किसी इवेंट के लिए अपना टेंडर भरते हैं ना, एकवीर आई डीजे वावेगर, वहाँ उनके पीछे उनके कंपटीशन में कोई डीजे नहीं होता, और इसीलिए डीजे के लिए ये समर्पित गाना क्यों, या फिर अमिताभ बच्चन की ये लाइन, जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है। लेकिन टोटल आ चुका है 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 16 के औसत से 32। आज रजत मुंडे नहीं है, उसका फायदा उठाना होगा ओम साई मंगलपाड़ा को, यकीनन उनके गेंदबाजों को, क्योंकि रजत मुंडे एक ऐसा खिलाड़ी है, एक बार अगर आक्रामकता शुरू की इन्होंने तो रुकने का नाम नहीं लेती। उनके ना होने का फायदा लेना होगा, और उनके ना रहने के बावजूद भी समर्थ खालापुर अगर इस मैच में अच्छा करती है तो बाकी के खिलाड़ियों का कॉन्फिडेंस बढ़ेगा, और जब रजत मुंडे इस टीम में शामिल होंगे तो और ज्यादा ये टीम मजबूत होगी। लेकिन वही दूसरी तरफ गेंदबाज सचिन लाने, एक और रफ्तार का राजा, भिंगरवाड़ी गांव से बिलोंग करने वाला, काफी कम उम्र में काफी बड़ी शोहरत हासिल करने वाला टेनिस बॉल क्रिकेट में 10 नंबर की जर्सी मैंने हुआ और 6 नंबर की जर्सी मिली है प्रवीण गायकर को, इस टीम के मेंटोर को। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, जो रफ्तार थी सचिन लहाने की उस रफ्तार ने काम किया। भावेश कुरंगड़े जितना अच्छा टाइम करते हैं उतना अच्छा टाइम नहीं कर पाए, मैच सिंगल मिला वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र पर, लेकिन अब स्ट्राइकर एंड पर होंगे मयूर पाटिल, जिन्होंने गौरव घुसाड़ करके आउट होने के बाद जब आक्रमण करना जरूरी था। 33 रन 13 गेंदों में, 13 बॉल ना, 13 गेंदों की पारी अब तक समाप्त हो चुकी है 24 गेंदों में से। और यहाँ पे अगर हम देखें तो अगला टॉस होना भी जरूरी है। समीदा उरण, समीदा 11 उरण बनाम गावदेवी गावठाड़, एक ही तहसील की 2 ताकतें एक दूसरे के साथ भिड़ेगी, जहां पर एक तरफ होंगे यंगस्टर, ऐसा अंदाजा है मेरा, और एक तरफ होंगे काफी सीनियर खिलाड़ी। और ये देखिए मयूर पाटिल अपने बल्लेबाजी का आनंद लेते हुए, सचिन लहाने की जो रफ्तार कम वाली गेंद थी उसे पुल शॉट के जरिए खेला, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन।
वाला साहब का, जिनकी वजह से सत्ता में पहली बार अगर शिवसेना कहाँ पे आई हो तो वो थी ठाणे नगर पालिका। महानगर पालिका बनने से पहले ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन पर पहला भगवा झंडा लहराया था शिवसेना का। और उसी आनंदियों को याद करने वाला ये गाना। लेकिन मयूर पाटिल काफी अच्छा खेल रहे हैं, जानते हैं आक्रमण की अहमियत। 8 गेंदें और 28 रनों की एक शानदार पारी, जिसमें 3 छक्के और 2 बाउंड्री शामिल है। प्रसाद घर जानते हैं, क्योंकि सामने जो कप्तान है, ये खिलाड़ी अच्छा खेल रहे हैं लेकिन सामने जो कप्तान है वो ओवर्स जिस तरह से देंगे गेंदबाजों को, ये उन्हें पता नहीं है कि पहला कौन आएगा, दूसरा कौन आएगा, तीसरा कौन आएगा और चौथा कौन आएगा। विशाल राइट आर्म ओवर द विकेट, ओवर नंबर तीसरा। सचिन लाने, माफी चाहूंगा। फिर से एक बार ये गेंद खेली जरूर है मयूर पाटिल ने, लगातार दूसरा। छोटा पैक बड़ा धमाका। भरत लोहार इन्हें क्यों कहा जाता है रसायनी का, इसका अंदाज दर्शाते हुए डीजे। समर्थ खालापुर के कोच काफी खुश होंगे, उनके फ्रेंचाइजी काफी खुश होंगे। कोच अंकिश तांबड़े गौरव को फेल होते ही उन्होंने कुछ सूचनाएं दी होगी मयूर पाटिल को, भाई रुक के भी खेलना है, आक्रामक भी खेलना है। रघु परदेशी की गलती क्या हुई, उन्होंने पहली गेंद सेट होने का मौका दिया, फुल टॉस की पहली गेंद। इतने सीनियर गेंदबाज होने के बावजूद भी उन्होंने मयूर पाटिल के खिलाफ पहली गेंद का जो इस्तेमाल किया, क्योंकि पहली गेंद के ऊपर उन्हें विकेट मिला था। गौरव घोसालकर जो अच्छे टच में थे उनको उन्होंने निकाला था, और उसके बाद और वहीं से रन शुरू हुए उस फुल टॉस से। क्रिकेट में रन रोकने वाली गेंदबाजी हमेशा हमने देखी। पहले मैच में क्या नजर आए थे, रघु परदेशी मैच 2 रन वाला ओवर, मैन ऑफ द मैच। यही तो क्रिकेट है जो पल भर में आपको हीरो और पल भर में जीरो बना देता है। लेकिन काफी अच्छी गेंदबाजी की क्षमता है रघु परदेशी में। 9 गेंदे 34 रनों की एक शानदार पारी खेल रहे हैं मयूर पाटिल। रजत मुंडे के ना होने की जिम्मेदारी उठा रहे हैं। 377 के स्ट्राइक रेट के साथ इस गेंद को खेला है। मिड विकेट पर गेंद ट्रैवल हुई है, लेकिन सामने वाली टीम भी मजबूत है। सूरज पाटिल है इनका हथियार। AK-47 समाधान वास्कर सर हैं, सिद्धेश वास्कर है जिन्होंने अफजल सिंधी के खिलाफ क्या बल्लेबाजी की थी भोपाल में। प्रसाद घरत, जिनके बारे में यह कहा जाता है कि सामने वाली टीम में कितने भी अच्छे गेंदबाज क्यों ना हो, ये अगर आक्रमण पर आए तो उस गेंदबाजी को तहस नहस करने की ताकत रखते हैं। कुणाल नाइक निर्णायक मोड़ पर अच्छा खेलने वाला खिलाड़ी, क्योंकि ओम साई मंगारवाड़ा के जितने भी खिलाड़ी आउट हुए थे, कुणाल नाइक जब क्रीज पर आए थे तो मैंने कहा था राज ठाकुर से कि अच्छा करेंगे, क्योंकि जितने भी मैंने मुकाबले देखे ओम साई मंगारवाड़ा के, ऐसे ही 3-4 विकेटें जब गिरती है प्रवीण तो वहां तानादार बनते हैं कुणाल नाइक। कैप्टन कूल, केतन मुंडे, कल्पेश जाधव, शुभम गोडविंदे उस लीग के ये मैन ऑफ द सीरीज बने थे। बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस था इनका बतौर बॉलर और बतौर बल्लेबाज। तो 3 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 48, देखिए 60 तक पहुंचने का मौका जरूर है टीम सी समर्थ खालापुर को। देखिए रघु परदेशी ने पहले ओवर में पहली गेंद के ऊपर विकेट निकालने के बावजूद भी 23 रन दिए, और उसके बाद स्वस्तिक महात्री ने एक अच्छा ओवर किया 9 रन वाला। लेकिन उसके बाद जो गेंदबाज आए सचिन लाहा ने उनके ऊपर आक्रमण हुआ, 16 रन
बटोरे मयूर पाटिल ने एक विकेट भी लिया जरूर सचिन लाने ने, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में हमेशा हम कहते हैं ना कि रन कम देने वाली गेंदबाजी हो तो उस गेंदबाज को अच्छा माना जाता है। 48 48 धावा। गेंदबाज विशाल गरत खारकोपर, बहुत ही बढ़िया गेंदबाज है ये, काफी अच्छी लगती है ये। पिछले मैच में भले इन्होंने गेंदबाजी ना की हो, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाज है ये। निर्णायक ओवर्स कराने में माहिर है ये अपनी टीम के लिए। और ये देखिए सुदर्शन कह रहे कि सर स्क्रीन पे हमें समाधान वास्कर सर नजर आ रहे हैं। जिस टीम के कप्तान थे आरपीएल में समाधान वास्कर, दिनेश स्मृति कुंडेवाड़ उस टीम के मेंटोर थे सुदर्शन। प्रवीण गायकर और सुदर्शन उस टीम के मेंटोर थे। लेकिन यहाँ पे देखिए नंबर मिला 6 और सुदर्शन गायकर और प्रवीण ने भी कबूल किया कि उस टूर्नामेंट में हमारे बल्लेबाजों ने भले ही अच्छा काम किया हो, लेकिन सबसे बड़ा काम किया था नरेश ठोमरे ने। 12 ओवर में एक भी छक्का नहीं खाया रायगढ़ के सामने। बयालीस के निजी योगदान पर क्या पहला अर्धशतक देखने का मौका मिलेगा? मयूर पाटिल अब अपने अलग अंदाज में नजर आते हुए। गेंदबाज विशाल की ये गेंद फिर एक बार फुल टॉस किया। 48 का निजी योगदान, लगातार 2 छक्के, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर श्री समर्थ खालापुर। शुक्रिया। थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच असेल बघा गावदेवी गावतान करण मडवी कॅप्टनला विनंती टॉस साठी या आणि समिदा 11 उरण दोन्ही संघांना विनंती करतो आपण टॉस साठी या. देखिए एक तरफ एक ऐसा टैलेंट है करण मडवी जिन्होंने पूरे रायगढ़ में अपने फैन फॉलोअर्स को बढ़ाया है। क्या दूसरी तरफ होंगे विश्वजीत ठाकुर या करण मडवी के साथ ही होंगे विश्वजीत ठाकुर? क्योंकि उरण की 2 टीमें हैं, इससे अंदाजा नहीं लगाया जा सकता कि कौन से खिलाड़ी किस टीम में मौजूद है। 48 के निजी योगदान पर मयूर पाटिल, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है और यह सीधा खेला लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से 1 बाउंड 4 पूरे करते हुए मयूर पाटिल इस सीजन की शायद ही है इनकी लेकर आ रहे हैं। टोटल बना 64 और हमारे पॉल ऑक्टोबस संदीप माड़ी सावड़े इनकी तरफ से मयूर पाटिल को इस 50 के लिए शुभकामनाएं आ चुकी हैं। क्या बल्लेबाजी की है खालापुर अपने समर्थ के लिए। मयूर पाटिल ने विकेट निकाला था, रघु परदेशी ने गौरव घोसालकर का एक सनसनी मैदान पर फैली थी, लेकिन जो सनसनी फैली थी, जो आंधी और तूफान आया था, गेंदबाजों का उसे बिल्कुल खामोश किया अपनी बल्लेबाजी से। लेकिन हम कहते हैं ना कि बारी बारी सबकी बारी, पहले आपकी और हमारी बारी। ओम साई बंगरवाड़ा के बल्लेबाज भी कम नहीं है और ये रिवर्स स्वीप के जरिए 4 आता हुआ मयूर पाटिल द्वारा टीम का कुल टोटल 70 रन। देखिए फ्रेंचाइजी मनीष देशमुख से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। उनकी तरफ से मयूर पाटिल को मिलेंगे 500 का इनाम, लेकिन फिलहाल रन बन चुके हैं 70 और एक एनर्जेटिक कमेंटेटर की जरूरत है यहाँ पे। अगर हम देखें तो 70 का पीछा करना है 4 ओवर में। प्रसाद घरत की एनर्जी और फोन पे बुलाना चाहूंगा दूसरे सत्र के लिए। टॉस के लिए हम जाएंगे। समीधान उरण नागांव के कप्तान यहाँ पर आ चुके हैं, नागांव उरण के। मैं करण मडवी, देखिए यंग टैलेंटेड कप्तान
बहुत बड़े हाफ में खेल रहे थे रायगढ़ प्रीमियर लीग में, लेकिन ये कप्तान टच से मस नहीं हुए, अपना परफॉर्मेंस देते रहे। शिवराम, दोनों ही यंग टैलेंटेड कप्तानों को मौका दिया जा चुका है दोनों ही टीम की तरफ से। अतुल बड़वी देखिए टॉस की तरफ नजरें उनकी, और ये टॉस जीता है संविधान का। क्या फैसला करना चाहेंगे आप? दोनों टीमों की लगभग प्लेइंग 11 आपको पता होगी कि मेरी टीम में 11 कौन खेलने वाले हैं, अपोजिशन के 11 कौन खेलने वाले हैं, फील्डिंग करने दाव पेच होगा आपका। करण अच्छा खेलता है, अमित भाई सब मतलब उरन के, ये तो हमको पता है कि कौन कैसे खेल रहे हैं, तो हम ट्राई करेंगे हमारा अच्छा खेल। देखिए ताकतवर खिलाड़ी है करण मढ़ी और अमित नाइक जैसे सहदेवी गौठान में। क्या आपकी गेंदबाज सक्षम है उनकी ताकत को कमजोरी में तब्दील करने के लिए? तो करण, आपको पहले बल्लेबाजी करनी है, आप इस मैच को देख रहे थे, क्या लगता है आपको कितना टोटल आपके गेंदबाजों के लिए सेफ रहेगा? नक्कीच आताच्या मॅचमध्ये जरी स्कोर झालेला असला तरी पुढचे गोलंदाज वेगळे असतील आणि 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. तो 60 कहा है उन्होंने 5 ओवर में। अगला मुकाबला पहले दौर का होने के कारण 5 ओवर का होगा, लेकिन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है। मैं दोनों कप्तानों को बधाई देना चाहूंगा, दोनों ही अच्छा खेले, उनकी टीम अच्छा खेले, और चलूंगा हमारे रॉकस्टार कमेंटेटर प्रवीण गायकर के पास। तो थँक्यू प्रवीण सर। अफजल खान शिवाजी राजांच्या मोहीवर जाण्याआधी त्यांच्या तो बडी बेगम मध्ये झालेला संवाद, तुम्हारे होते शाहजी का वो छोकरा शाही सल्तनत के खिलाफ बगावत का झंडा खड़ाई कैसे कर सकता है, शिवाजी इस्लाम का खात्मा करने पर तुल गया है, दक्कन के पहाड़ों ने उसका हौसला और भी बढ़ा दिया, इसलिए शाही दौलत की काफी लूट उसने की, क्या शाही सल्तनत को अब वो मिटा देगा? शिवाजी को कैद करने की हिम्मत किसी और में नहीं है। याच्यावरून समजते की खऱ्या अर्थानं आदिलशाहीमध्ये महाराजांचा काय दरारा होता। जाऊया मॅचच्या दिशेने। इथे तुम्हाला पाहायला गेलात तर तब्बल 24 चेंडूंमध्ये 71 धाब्यांची गरज, आणि ज्या ठिकाणी अतिशय विस्फोटक फलंदाजी खऱ्या अर्थाने साकारली ती मयूर पाटील या फलंदाजांना। कारण जेव्हा जेव्हा तालुका आपसे तुम्ही सामने खेळता त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करणं महत्त्वाचं असतं, कारण समोर देखील चांगले फलंदाज असताना देखील त्यांच्यावरती विश्वास दाखवला, आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवत असताना त्याने तब्बल 17 चेंडूंमध्ये 58 धाब्यांची 6 षटकार आणि 4 चौकार त्यांच्या बॅटिंग मधून साकारले, आणि त्यांच्या या दमदार फलंदाजीसाठी संघाचे पुरस्कर्ते मनीष देशमुख साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज। आज मात्र विचार केला तर चांगलं प्रभावित केलं ते म्हणजेच समर्थ 11 खालापूर संघाच्या फलंदाजांनी गौरव घोसालकर जरी शून्यावरती बाद झाला असला तरी मात्र डाव इथे सावरला संघाचा तो फलंदाज होता, अर्थातच या ठिकाणी या मयूर पाटील या खेळाडूंना। आणि इथे जमेची बाजू एक असेल की एकीकडे तुम्ही विचार केला 3 डावखुरे आताचा गोलंदाज आहेत महेश म्हात्रे, मनीष तात्रे, आणि त्याच्यानंतर संदेश मुंडे, आणि त्याच्यानंतर राईट हँड वेगवान गोलंदाज नरेश टोंबरे, परंतु समोर आहेत प्रसाद आणि त्यांना साथ देतील सिद्धेश वास्कर। हवा आहे त्याचा फायदा इथे कदाचित घेतील फलंदाज। 71 धाब्यांचा पाठलाग करत असताना समोर वयलगावचा हा लेफ्ट हँड गोलंदाज महेश पहिला सज्ज होतील पहिल्या बॉलसाठी। पहिल्याच बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना अलॉंग द कार्पेट, मिड विकेटच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू खाली उचलतील भावेश, तोपर्यंत एक धाब इथे कंप्लीट करतायत, आणि एका धाबेच्या मदतीने धावफलकावरती धाबा लागल्यात, त्या अर्थातच 1 या धावसंख्येवरती। आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा, म्हणजे कदाचित तुमची नवीन सुरुवात होईल। जरी ते 71 धाबा बनवायच्या आहेत, आणि तसाच जो सारसनच्या मैदानावरती आदर्श स्पोर्ट्स नवीन पनवेल विरुद्ध ओमसाई भंगारपाडा सामना झाला होता, तशीच जर खेळी इथे झाली तर कदाचित ही मॅच त्यांच्याकडे झुकू शकेल, पण एवढं सोपं नसेल या मैदानावरती, कारण प्रथम बॅटिंग करत असताना मयूर पाटील यांची तडाखेमंद फलंदाजी तुम्ही पाहिलीत, आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना इथे फलंदाज सिद्धेश वास्कर मात्र बीट झालेत। पहिल्याच बॉलवरती सिंगल आली होती आणि इथे बीट झाले, डॉट बॉलची समाप्ती।
इथे देखील लाईन भरपूर चांगली, कारण महेश म्हात्रेकडे भरपूर अनुभव आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आणि ते सिद्धेश वास्कर सरच्या एक मोठ्या फलंदाजाला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत. आणि जेव्हा तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध धावा चेस करत असतो आणि तेव्हा त्या परिस्थितीमध्ये तुम्ही पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी करता, तेव्हा तुम्हाला एक फायदा होऊ शकतो. इथे स्लोवर करण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्या हाताने चेंडू ढकलून दिलाय. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील फक्त एकच धाव. हेच तर वैशिष्ट्य असतं की एवढं धावांचा पाठलाग करत असताना या धावा मात्र पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये रोखायच्या आहेत आणि त्या रोखण्याचं काम खऱ्या अर्थानं महेश म्हात्रे इथे करतायत. म्हणजे आतापर्यंत एकही खराब चेंडू फेकला नाही त्यांनी. 4 चेंडूंमध्ये 2 चेंडू निर्धाव दिले फेकलेत आणि त्याच्यानंतर 2 सिंगल्स आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 71 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 69 धावांची गरज. इथे फुल टॉस बॉल, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यामध्ये अयशस्वी झाले. त्यांना कव्हर भरपूर चांगला दिला. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आले होते आणि एकच धाव कंप्लीट होते. म्हणजे ज्या दिशेने धावा बनवायच्या होत्या त्या दिशेने मात्र धावा बनवल्या नाहीयेत. हवा आहे, कारण महेश म्हात्रे सारख्या गोलंदाजावर की तुटून पडणं एवढं सोपं नसेल. आणि इथे 1 धावेच्या मध्येने धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थातच 9 या धावसंख्येवरती. व्हेरी वेल, गुड बॉलिंग. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत स्वतः मयूर पाटील, उचलतील तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होते आणि 1 धावेच्या मधनं षटक क्रमांक इथे पहिलं संपन्न होईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या फक्त आणि फक्त 4. आता 18 चेंडू आणि विजयासाठी 67 धावेंची गरज. खऱ्या तर CHB क्रिकेट संघ धारणी यांच्या माध्यमातून शिवसेना युवा सेना चषक 17, 18, 19, 20 फेब्रुवारी तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. ती म्हणजेच CHB क्रिकेट संघ धारणी यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक 70,000 रुपये, द्वितीय 35, तृतीय आणि चतुर्थ 17,500 असे पारितोषिक देऊन ते खेळाडूंना गौरवण्यात येईल. तर 17 तारखेपासून ही स्पर्धा स्टार्ट होईल आणि 17 तारखेला अर्थातच पहिल्या दिवशी 2 गाव 1 संकल्पना असेल. म्हणजेच काल जी ग्रामपंचायतची संकल्पना आपण पाहिलीत, म्हणजे तिथे फक्त 2 गाव आणि 1 टीम तुम्हाला पाहायला मिळेल. तर ज्या संघांना आणि 3 दिवस ग्रामीण सामने असतील, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर गौरव रसाल आणि रोशन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. धारणीच्या मैदानावरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. आता 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 67. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तुम्ही तर प्रति ओव्हर्स मध्ये तुम्हाला 22 धावांची गरज असेल. तर सागरजी मोरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. रिया 11 वावरले नवीन पनवेल संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचंही सरचे स्वागत करूया. आणि सातत्याने जेव्हा नवीन पनवेल आदर्श 11 संघ म्हटल्यानंतर तुम्हाला स्टार कास्ट मंडळी सर्व पाहायला मिळेल. तर इथे आता 18 चेंडू 67 धावांची गरज. जर इथून मोठे फटके खेळले नाहीयेत तर मात्र बॅकफुटवर जावं लागेल आणि या स्पर्धेमध्ये जे स्वप्न घेऊन आले होते ते स्वप्न मात्र तुमचे दूर राहतील. मनीष सात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल, कदाचित बॅटची एज देखील लागली गेली होती. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. तर प्रशांतजी खांडेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आई एकविरा चषक लोधिवली या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आपलंही हार्दिक स्वागत साहेब. परिस्थिती चिखला एवढी वाईट असली तरी मन खंबीर असेल तर माणूस कमलासारखा फुलतो. आता वाईट परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला इथे सावरतील काही फलंदाज. निर्धाव चेंडू आलाय पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज मनीष सात्रे यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांकडून. यावेळी देखील सिद्धेश वास्कर सातत्याने बीट होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील करतायत, परंतु बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. सुदर्शन, तुम्ही त्यांचा बॅटिंगचा जो फुटवर्क पाहिलात ना, कधी कधी तुम्ही त्यांच्या बॅटिंग मधून खडे षटकार देखील पाहू शकता. पण कधी कधी तुम्हाला पायांचा उपयोग करावा लागतो, पदधाली त्यांचा उपयोग करावा लागतो, जेणेकरून गोलंदाज देखील विचलित होतो की याला यॉर्कर टाकू की अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकू. अशा पद्धतीमध्ये तुम्ही जे फलंदाज सिद्धेशांना सांगणं आपण गरजेचं नाही, कारण ते देखील भरपूर चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. चांगले फलंदाज सातत्याने संबोधले जात आहेत. पुन्हा एकदा तयार. यावेळी सावेत आहे, फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. आय थिंक भावेश हार्दिक कुरुंबले आहेत तिथे. जबरदस्त फिल्डिंग झाली आणि पहिला धक्का, जे अतिशय खराब फलंदाजी करत होते, षटकारसाठी प्रयत्न करत होते, परंतु यावेळी बाद व्हावं लागेल. सिद्धेश वास्कर बॅक टू द पॅव्हिलियन. तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी. आता गरज आहे ती 15 चेंडू 67 धावांची गरज. म्हणजे 11 षटकार इथे लगावे लागतील.
पुन्हा एकदा गुडघ्याच्या हातावरती फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना मागाशी चर्चा केली होती, हा जो संघ आहे समर्थ 11 खालापूर, ज्या संघानं आदर्श नवीन पनवेल, त्याच्यानंतर गावदेवी, गावठाण, ओमसाई भंगारपाडा या संघाविरुद्ध टक्कर दिली होती आणि आता देखील या मैदानावरती तशीच टक्कर देत असताना ओमसाई भंगारपाडा संघासमोर काही दमदार कामगिरी साकारत आहेत. 14 चेंडू 67 धावांची गरज. गुड बॉलिंग मनीष तात्रे आणि महेश म्हात्रे. यावेळी फटका हवेत आहे, फसला की काय, क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला कुठलीही चुकी नाही आणि इथे परतावं लागेल प्रसाद घरत यांना. अजून एक मोठा धक्का लागेल ओमसाई भंगारपाडाला. प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरी मेडन होईल का? जाईल का? काल या स्पर्धेमध्ये तब्बल तुम्हाला 2 मेडन ओव्हर पाहायला मिळाल्या आणि आता मात्र तोच रेकॉर्ड मैदानावरती सातत्य टिकवून ठेवत असताना इथे मनीष तात्रे मेडन ओव्हर फेकतील काय? विकेट अँड मेडन ओव्हर. एकही धाव नाही. 2 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते कुणाल आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज आहेत सूरज पाटील, मॅन फ्रॉम वाघिलवाडा. शेवटचा बॉल या ओव्हर्स मधला. इथे आखुटप्याचा बॉल मेडन ओव्हर कदाचित झाला असता, परंतु शेवटच्या बॉलवरती सन्मान दिला आणि इथे सिंगल धाव घेतली. 2 षटक इथे कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस एकूण धाव संख्या पोहोचते ती अर्थातच गडीबाज झालेत एकूण 2 आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 5. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 66 धावांची गरज. अर्थातच 11 षटकार लागावे लागतील. ठीक आहे. तर नेक्स्ट मॅच तुमच्या समोर नक्कीच येईल. समिधा उरण नागाव विरुद्ध त्यांना फाईट करेल गावदेवी गावठाण. आता चर्चा केली होती संघनायकशी की थोडी यंगस्टर खेळाडू खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतील ते समिधा उरण नागाव संघासमोर. कारण एकीकडे तुम्ही पाहिलात तर अमित नाईक, एकारघर, करण मढवी, गावदेवी गावठाण, ध्रुवित म्हात्रे सारखे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. तर चांगले उरण पट्ट्यातील देखील खेळाडू आहेत. जीवित म्हात्रे नाही आहेत, अभिजित ठाकूर देखील, विश्वी ठाकूर असे खेळाडू नाही आहेत सध्या. तुम्ही जर पाहायला गेलात तर पाहूया चांगली मॅच दोन्ही या तालुक्यामधील खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 66 धावांची गरज. भरपूर दूर आहे. 11 षटकार जर लगावले तर ही मॅच जिंकू शकतील, परंतु हे शक्य कदाचित नाहीये. परंतु पाहूया, क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे देखील चुकीचं ठरू शकतं. खराब फलंदाजी झाली मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलात. काव्य 11 व्हीगर नरेंद्र विभाग संघाविरुद्ध देखील अशीच सुरुवात झाली होती आणि निर्णायक क्षणी कुणाल नाईक याने चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र एक चांगला सेट टार्गेट उभं करून दिलं आणि त्यावेळेस गोलंदाजी सेकंड इनिंगने चांगली झाली आणि तो सामना जिंकला होता. नरेश टोंबरे जलद गती गोलंदाज, राईट आर्म फास्ट. पहिल्याच बॉलवरती इथे अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून दिलाय. 1 धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत त्या 6 या धाव संख्येवरती. आता मात्र तुमच्याकडे फक्त एकच कार्य उरलंय की तुम्ही फक्त षटकारच लगावू शकता तर ही मॅच जिंकेल. नाहीतर जे तुम्ही स्वप्न घेऊन आला होतात जय एकविरा क्रिकेट संघ लोधिवलीच्या स्पर्धेमध्ये ते स्वप्न मात्र आता कुठे ना कुठं थोडंसं भंग होत असताना 10 चेंडू 65 धावांची गरज. म्हणून म्हटलं जातं नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. मात्र इथे मेहनत थोडीशी कमी पाहायला मिळाली, कारण जी सुरुवात हवी होती पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये ती मिळाली नाही फलंदाजांकडून आणि जे गोलंदाजांकडून प्रयत्न केले होते ते कमालीचे होते. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा चेंडू ढकलून दिला. तिथे गॅप भरपूर मोठी आहे, परंतु येथील तिथे क्षेत्ररक्षक आउटफील्डने वेळेवर धोका दिला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत त्या अर्थातच 10 या धाव संख्येवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, बॉलर ओव्हर द हेड, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू ढकलून दिला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. अजून एक चौकार, चेंडू सीमा पार. अशा फटक्यांची गरज तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये हव्या होत्या, परंतु इथे धावा आल्या नाही. फक्त आणि फक्त पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावाचा विचार केला 4 धावा, कुठलाही गडी बाद नव्हता. सेकंड ओव्हर मध्ये जी तुम्ही गोलंदाजी मनीष यांची पाहिली, मनीषने अतिशय वेगवान भरभक्कम गोलंदाजी केली की त्या ओव्हर्समध्ये 2 गडी बाद केले आणि फक्त एकच धाव दिली आणि हे षटक थोडंसं मागं आहे, परंतु भरपूर धावा बनवायचे अजूनही ओमसाई भंगारपाडा क्रिकेट संघाला.
हवेत आहे फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतील आणि फलंदाजाला इथे माघारी परतावं लागेल. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तर इथे सूरज बाद होत आहेत. विकेट नंबर 3 मैदानातून बाहेर जाईल. खराब फलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. आज जर विचार केला तुम्ही ओमसाई भंगारपाडा या खेळाडूंच्या माध्यमातून, कारण दर्जेदार गोलंदाजी, 3 डावखुरे हाताचे गोलंदाज आणि त्याच्यानंतर एक अजूनही ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं हातोली एक्सप्रेस नरेश टोमरे यांच्या माध्यमातून देखील दमदार गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्लो फुल टॉस बॉल होता, फटका ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शॉर्ट थर्ड मेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडूची इथे सांगत होते आणि पाहता पाहता 3 षटकं इथे संपन्न झालीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. विजयासाठी तुम्हाला इथे पाहायला जर गेलं तर तब्बल 6 चेंडू आणि 57 धावींची गरज. तर जगदीश हातमोडे साहेब आणि त्यांच्या समवेत नितीन तवले साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. तुम्हाला शिरडोणगावचा अजून एक चेहरा पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं रॉंग ऑन गोलंदाजीसाठी ओळखला जातो चायनामन गोलंदाज म्हणजे देवेंद्र मुकादम देखील तुम्हाला पाहायला मिळेल. दिंडा देवेंद्र मुकादम तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल, कारण चांगली सातत्याने लेग ब्रेकचे चेंडू पकडतो आणि पडल्यानंतर अगदी आतमध्ये काढण्याचा प्रयत्न तो करत असतो. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉक चायनामॅन गोलंदाज जो पाहतात अशाच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला देखील आज पाहायला मिळेल. तर भरपूर दूर आहे संदेश मुंडे आलेत गोलंदाजीवरती. मागच्या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी त्यांची राहिली आणि समोर आहेत ते म्हणजेच 6 चेंडू फेस करण्यासाठी 57 धाव्यांची गरज. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी जगदीश हातमोडे साहेबांच्या व्यासपीठावरती शुभागमन आणि त्यांच्या समवेत नितीनजी तवले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. एवन जोडी या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं दमदार मेहनत आणि मदत आमच्या या स्पर्धेसाठी केली ते या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर गोलंदाजी आले संदेश मुंडे आणि स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजे समाधान वास्कर खेळण्यासाठी सज्ज होतील. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत शुभम गोडविंदे, चेंडूला उचलतील फक्त आणि फक्त एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत त्या 15 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 56 धाव्यांची गरज. तुम्ही या स्पर्धेमध्ये आज संपूर्ण विचार केलात तर पहिली मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर दोन्ही सामने हे एकतर्फे पाहायला मिळाले, ज्याची तुम्ही जर पूर्तता पाहिलीत तर चांगली बॅटिंग साकारली खऱ्या अर्थानं समर्थ 11 खालापूर क्रिकेट संघानं आणि तितकाच इथे स्टँडर्ड आहे त्यांच्या गोलंदाजीचा. ती गोलंदाजी देखील सादर करत असताना म्हणजे समोरच्या संघानं आता टक्कर देणारी टीम तुम्हाला तालुकामध्ये जर पाहिलीत ती आहे संजय सोलंकी यांची समर्थ 11 खालापूर. म्हणजे दमदार गोलंदाजी तितकीच दमदार फलंदाजी त्यांच्याकडे तुम्हाला भरणा पाहायला मिळेल आणि काय त्याच ऑलराऊंडर कामगिरीच्या जोरावरती आज मात्र या बलाढ्य ओमसाई भंगारपाडा क्रिकेट संघाला माघारी पाठवण्याचं काम त्यांनी केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आले होते. हवेत आहे फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार. जरी मॅच इथे पराभूत होण्याच्या दिशेने असला तरी मात्र प्रयत्न करतायत कुणाल नाईक यांच्या बॅटमधून हा तडाखा. षटकार. पुरस्कर्ते अतुल शेठ मडवी आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सातत्याने त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, परंतु अतुल आता कधी व्यासपीठावर जात नाही कारण पडद्याच्या मागे नेहमी ते आपला किरदार निभवत असतात. सातत्याने साधा चेहरा आणि अंदाज त्यांचा गहरा असतो, कारण कधीही बघा एवढी मोठी व्यक्ती असताना देखील सातत्याने कधी स्टेजवर येणार नाही, फक्त पडद्याच्या मागून सातत्याने खेळाडूंना प्रमोट करत असतात. परंतु इथे पाहावं लागेल षटकार आलाय. तर गोलंदाज नयनथली, मारून सॅम्युअल फ्रॉम करंजा, अमित नाईक मॅन फ्रॉम एकाडगर असे दमदार फलंदाज तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील. कारण चांगली लाईन आहे. इथे व्हाईट बॉल आलाय पंचांचा. व्हाईटच्या मधून एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. बड़े बड़े चेहरे बिल्कुल नेक्स्ट मैच में आपको नजर आएंगे. ध्रुवित पात्र जैसे खिलाड़ी होंगे जो बोरी गांव का खिलाड़ी है. रफ्तार वाली गेंदबाजी हमेशा करने में माहिर जाना जाता है. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी हवेत आहे फटका, बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा रेषा बाहेर जाईल हा चेंडू. षटकार. आणि इथे मॅच मात्र समाप्त झाली आणि सामना जिंकलाय तो अर्थातच संजय सोलंकी यांच्या कर्णधार च्या भूमिकेमधून खऱ्या अर्थानं तो म्हणजेच समर्थ 11 खालापूर क्रिकेट संघानं.